Good afternoon, all of you. Whether you can hear my voice? No, ma'am. Yeah? Yes, ma'am. आवाज लहान यायला मॅम. So there was some internet issue. So I was unable to connect. आवाज कमी येतोय मॅम. Okay, I will talk loudly now. हो मॅम. कुठपर्यंत आपला पॉइंट झालेला आहे मला कोण सांगेल का? अंडरस्टँडिंग झालेलं आहे का? सीर डोर. I am the seer, I am the door and I am the enjoyer झाले का? नाही ह्याच्या मागची स्लाइड मॅडम. सांगू शकता स्लाइड मध्ये दोन तीन दिसतील लेक्चर. बॉडी ॲज अन इन्स्ट्रुमेंट झाले का? नाही. नाही नाही नाही. ही स्लाइड झाली का? ह्युमन बीइंग ॲज अ कोएक्झिस्टन्स ऑफ सेल्फ अँड हा झाले. द्रष्टा, राष्ट्र आणि भोक्ता हे चालू होतं. Okay. So I am the seer enjoyer. Body is an instrument. हे आपल्याला बघायचं आहे. त्यासाठी मला वाटतं हे आपले पहिले 4 पॉइंट झाले होते. आय म्हणजे काय आहे? आयला अस्तित्व असतं आहे, जाणीव असलेला आहे. आयला माहित असते की माझा जीव आहे. बॉडी इज नथिंग बट इट इज अ मटेरियल ऑर इट इज अ फिजिकल एक्झिस्टन्स ओनली. नंतर आयला वाटतंय की आयची फिलिंग काय आहे? आय वॉन्ट टू लिव्ह. मग त्यावेळेस जर आयला वाटत असेल की काहीतरी खायचं आहे, काहीतरी बघायचं आहे, तर आय काय करत आहे? आय ट्रिगर म्हणजेच काय देते? सिग्नल देते बॉडीच्या पार्टला आणि त्याप्रमाणे बॉडी ऍक्ट होते आहे ऍज अन इन्स्ट्रुमेंट अँड ही विल डू द वॉट एव्हर द आय विल टेल. अकॉर्डिंग टू इट बॉडी इज गोइंग टू परफॉर्म द फंक्शन. म्हणजे समजा मला आयला वाटलं असेल आय वॉन्ट टू सी, मग बॉडी काय येणार आहे? बॉडीचे कुठले पार्ट यूज करणार आहे? बॉडी uses its part that is nothing but I as an instrument. Okay, but if I want आयला फिलिंग आहे की आय वॉन्ट टू ईट, मग त्यावेळेस बॉडी कुठला पार्ट यूज करणार आहे? दॅट इज नथिंग बट इट युजेस द माउथ टू ईट ॲज वेल ॲज हँड टू टेक द फूड फॉर इटिंग. तिसरी जी आहे आयला जे फिलिंग आहे ते काय आहे? आय वॉन्ट टू लिव्ह बट विथ हॅपीनेस. आणि जर विथ हॅपीनेस आयला वाटत असेल की त्याला एका जीवन जगायचं आहे, परंतु कशामध्ये? हॅपीनेस मध्ये जगायचं आहे, तर बॉडीचे नीड्स फुलफिल करायला पाहिजे आहे. ते फुलफिल करण्यासाठी बॉडीचे काय काय आहेत? त्याला फूड प्रॉपरली द्यायला पाहिजे आहे, प्रोटेक्शन द्यायला पाहिजे बॉडीला, दॅट इज क्लोदिंग अँड शेल्टर, आणि त्याचं राईट युटिलायझेशन झालं पाहिजे आहे बाय युझिंग इन्स्ट्रुमेंट अँड इक्विपमेंट. If this is fulfilled, then you will get happiness. I will get happiness. As well as I ची feeling काय आहे? की to live in harmony at all the 4 levels. मग जर आपल्याला live in harmony at all the 4 levels आयला वाटत असेल जीवन जगताना हार्मोनी at all the 4 levels पाहिजे असेल, तर काय पाहिजे आहे गरजेचं? फॅसिलिटीज तर पाहिजे आहे, राईट युटिलायझेशन, बट राईट युटिलायझेशनच्या बरोबर काय पाहिजे आहे? प्रोटेक्शन पाहिजे आहे आणि त्याचं प्रोडक्शन पण व्हायला पाहिजे आहे त्या फिजिकल फॅसिलिटीचं. जर तुमच्याकडे कमी प्रमाणात फिजिकल फॅसिलिटी असतील तर तुम्ही ते अवेलेबल करायला पाहिजे, प्रोड्यूस करायला पाहिजे. त्याचं प्रोटेक्शन कसं करता येईल ते तुम्हाला माहीत असायला पाहिजे आणि त्याचं राईट युटिलायझेशन कधी कसं वापरायचं हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. ते जर तुम्हाला कळालं तर तुमचं काय आहे? हार्मोनी ऍट ऑल द 4 लेवल काय मिळणार आहे? आयला मिळणार आहे. आणि 5वा जो आहे तो काय आहे? आय एम द सीर, डोर अँड एन्जॉयर. जेव्हा आय ऍक्ट होतो ऍज अ सीर, दॅट इज नथिंग बट द्रष्टा, नंतर डोर दॅट इज नथिंग बट करता, आणि एन्जॉयर दॅट इज नथिंग बट भोगता, त्यावेळेस बॉडी इज यूज ॲज अन वॉट? इन्स्ट्रुमेंट.
बॉडी त्यावेळेस काय ऍक्ट होणार आहे ऍज अन इन्स्ट्रुमेंट. मग आपण हे 4 पॉईंट पहिले बघितले होते. 5वा पॉईंट जो आहे लिहून घेतलेला आहे ना तुम्ही, नो मॅम. लिहिलंय का नाही? नो मॅम. हो. हा पार्ट लिहा. ह्युमन बिंग तुम्हाला माहिती आहे, ही इज ऑलवेज द को एक्झिस्टन्स ऑफ व्हॉट, दॅट इज सेल्फ, आय, आणि दुसरं काय आहे बॉडी. ओके. मग सेल्फला आणि बॉडीला काय असतं आहे, अंडरस्टँड करायची गरज आहे. त्यांना एक फिलिंग असते आहे, नीड्स असतात, त्याच्या कॅपॅसिटीज आहेत आणि युटिलिटी आहेत, आणि त्या वेगवेगळ्या आहेत, त्या एकत्र नाही आहेत. अंडरस्टँडिंग आयचं वेगळं आहे, फिलिंग आयच्या वेगळ्या आहेत, नीड्स आयच्या वेगळ्या आहेत, कॅपॅसिटी आयच्या वेगळ्या आहेत, युटिलिटी वेगळ्या आहेत. तशाच बॉडीच्या पण डिफरंट आहेत, आणि ते आपण या टेबल थ्रू समजून घ्यायच्या आहेत. मग त्यासाठी मी हा टेबल तुम्हाला ड्रॉ केलेला आहे. त्यामध्ये पहिला पॉईंट जो आहे आयला काय आहे, अंडरस्टँड काय करतो आहे तो, की आय अंडरस्टँड करतोय की त्याच्यामध्ये काय आहे, अस्तित्व आहे, त्याच्यामध्ये एक जीव आहे, जाणीव आहे त्याला की त्याच्यामध्ये एक जीव आहे. बट बॉडी इज नथिंग बट, त्याला काही माहित नसते. बॉडी इज नथिंग बट ओनली अ मटेरियल, ओनली अ व्हॉट मटेरियल एंटिटी, और इट इज ओनली द प्रेझेन्स ऑफ व्हॉट दॅट इज यू कॅन फिजिकल प्रेझेन्स, फिजिकल प्रेझेंट आहे ते. ओके. बट ही डज नॉट नो दॅट समथिंग इज देअर. बॉडीला काहीच माहित नाहीये. कुणाला माहित असते, आयला माहित असते. बॉडी इज ओनली द फिजिकल एक्झिस्टन्स. नंतर सेकंड पॉइंट काय सांगता आहे, मग हा जो पॉइंट आहे मी तो एक्सप्लेन केलेला आहे या साइड मध्ये. पहिला जो पॉइंट आहे बघा इथं, अंडरस्टँडिंग. आता इथं बघा, आय एम, पहिल्या पॉइंटला, पहिल्या टेबलच्या पहिल्या पॉइंटला काय, आय एम म्हणजेच काय, अंडरस्टँड. अंडरस्टँड करता आहे आय, काय होतंय, आयला माहित असतं, आय नोज, आय एक्झिस्ट, त्याला माहित आहे की मी, माझ्यात जीव आहे आणि जिवंत आहे मी. ओनली आय अंडरस्टँड अबाउट इट एक्झिस्टन्स, त्याला माहित आहे त्याचा आहे का नाही, एक्झिस्ट आहे तो, त्याच्यात जीव आहे. खरं बॉडीला काय माहित आहे का, बॉडी डज नॉट नो एनिथिंग, इट इज ओनली द मटेरियल और द फिजिकल प्रेझेन्स. ओके. हे झालं पहिल्या पॉईंटच्या बाबतीत. दुसऱ्या पॉईंटच्या बाबतीत काय आहे, त्याला आयला वाटतं आहे, फिलिंग आहे की काय आहे ती फिलिंग, आय वॉन्ट टू लिव्ह. मग ती कुठली पण फिलिंग असेल, आय वॉन्ट टू लिव्ह, आय वॉन्ट टू रीड, आय वॉन्ट टू ईट, आय वॉन्ट टू सी. मग त्यावेळेस बॉडी काय होणार आहे, इट इज युजिंग ॲज अन व्हॉट, आयचं इन्स्ट्रुमेंट. बॉडी इज माय इन्स्ट्रुमेंट किंवा आय इन्स्ट्रुमेंट. बॉडी इज हुज इन्स्ट्रुमेंट, सेल्फचे इन्स्ट्रुमेंट आहे. त्यावेळेस बॉडीचे पार्ट्स यूज करता आहेत. मग ती जी फिलिंग आहे त्यावेळेस, ती जी फिलिंग आपल्याला पाहिजे असेल इटिंगची, बघायची किंवा काय एन्जॉय करायची, ती जी फिलिंग आहे त्यावेळेस आय काय करत आहे, डिसिजन घेत आहे आणि बॉडी त्याप्रमाणे ऍक्ट होत आहे. ओके. सो आय वॉन्ट टू लिव्ह, बोथ आय अँड बॉडी आर नीडेड. जेव्हा आय वॉन्ट टू लिव्ह ही फिलिंग असते आहे, आय वॉन्ट टू ईट, आय वॉन्ट टू लिव्ह, त्यावेळेस दोघांची पण गरज असते, आय आणि बॉडीची. ओके. बट द बॉडी डज नॉट रिअलाइज इट इज ओनली जस्ट अ मी. त्यावेळेस बॉडीला रिअलाइज काय नसतं आहे की त्याला काय करायचं आहे. मग तो ते डिसिजन कोण घेत आहे, दॅट इज नथिंग बट आय डिसिजन घेत आहे, आणि त्याप्रमाणे बॉडी काय होती आहे, ऍक्ट होती आहे. मग हे झालं सेकंड पॉईंटच्या बाबतीत, म्हणजे फर्स्ट पॉईंट आणि सेकंड पॉईंटचा टेबल झालेला आहे. आता जो थर्ड पॉईंट आहे तो काय सांगतोय आपल्याला, आय वॉन्ट टू लिव्ह इन कंटिन्युअस हॅपीनेस. म्हणजे मला हॅपीनेस मध्ये राहायचं आहे. नुसतं समजा मी सांगितलं आय वॉन्ट टू लिव्ह इन हॅपीनेस, मग जर मला हॅपीनेस मध्ये पाहिजे असेल, आयचा फिलिंग आहे की त्याला हॅपीनेस पाहिजे आहे, मग हॅपीनेस पाहिजे, मग आय बरोबर को एक्झिस्टन्स कोण आहे, बॉडी. मग त्या बॉडीच्या नीड्स काय आहेत, फिजिकल फॅसिलिटी, त्या फुलफिल व्हायला पाहिजे आहे हॅपीनेस साठी. मग कुठल्या फुलफिल व्हायला पाहिजे आहे, जर आयला वाटत असेल त्याला फिलिंग पाहिजे आहे, कुठली फिलिंग, स्ट्रेंथची आणि हेल्थची. स्ट्रेंथची आणि हेल्थची पाहिजे असेल तर बॉडीच्या कुठल्या रिक्वायरमेंट फुलफिल व्हायला पाहिजे आहेत, फूड. त्याला प्रॉपरली फूड द्यायला पाहिजे, पौष्टिक अन्न द्यायला पाहिजे आहे, तरच मग तो काय आणणार आहे, आय स्ट्रेंथ मिळणार आहे त्याला, फिलिंग स्ट्रेंथची आणि हेल्दी बॉडीची मिळणार आहे. कुणाला मिळणार आहे, आयला. मग आयचा ही जर फिलिंग एन्जॉय करायची असेल, कुठली फिलिंग, स्ट्रेंथ आणि हेल्थची, तर बॉडीचे कुठले नीड्स फुलफिल व्हायला पाहिजे, फूडची, फिजिकल फॅसिलिटी फुलफिल व्हायला पाहिजे. तसंच आयला जर फिलिंग ऑफ प्रोटेक्शन ही पाहिजे असेल, ती एन्जॉय करायची असेल प्रोटेक्शनची, तर बॉडीचे कुठले नीड्स फुलफिल व्हायला पाहिजे आहे, क्लोथिंग आणि शेल्टर. त्याला प्रॉपर क्लोथिंग करायला पाहिजे, शेल्टर मिळायला पाहिजे, म्हणजे हाऊस पाहिजे आहे,
तर मग म्हणू शकतो की आईला कुठली फिलिंग आहे, प्रोटेक्शनची फिलिंग आहे, तो प्रोटेक्टेड आहे. ओके, सो म्हणजे त्याचं जर राईट युटिलायझेशन, बॉडी शेल्टर कुठल्या किती प्रमाणात पाहिजे आहे, क्लोथिंग किती पाहिजे आहे तुम्हाला तुमच्या बॉडीला प्रोटेक्ट करण्यासाठी, किंवा आपल्याला फूड किती प्रमाणात पाहिजे आहे, त्याचं जर तुम्हाला राईट युटिलायझेशन जमलं तर तुम्ही काय आहे आणि ते तुम्ही जमवून घेण्यासाठी व्हेरियस इन्स्ट्रुमेंट आणि इक्विपमेंट यूज करू शकता. ओके, जर ते तुम्हाला जमलं तर तुम्हाला काय होणार आहे, आईला ती फिलिंग येणार आहे कशाची, हॅपीनेसची. हे झालं थर्ड पार्ट. काय आहे ती फिलिंग, आईला वाटतं आहे की त्याला जीवन जगायचं आहे, पण कशामध्ये, हॅपीनेस मध्ये. मग हॅपीनेसची फिलिंग येण्यासाठी बॉडीच्या फिजिकल फॅसिलिटीच्या नीड्स फुलफिल व्हायला पाहिजे आहे. मग जर आईला फिलिंग पाहिजे असेल स्ट्रेंथची आणि हेल्थची, तर बॉडीच्या कुठल्या नीड्स फुलफिल व्हायला पाहिजे आहे, फूडच्या. जर त्याला प्रोटेक्शनची फिलिंग पाहिजे असेल तर बॉडीच्या कुठल्या नीड्स फुलफिल व्हायला पाहिजे, क्लोथिंग आणि शेल्टरची. मग त्याचं प्रॉपर युटिलायझेशन जर झालं, ते किती प्रमाणात वापरायचं आहे, लिमिटेड वापरायचं का अनलिमिटेड पाहिजे, नुसतंच खात राहणं महत्वाचं आहे का नाही, पौष्टिक फूड खाणं महत्वाचं आहे. नंतर शेल्टर आणि क्लोथिंग हे प्रोटेक्शनसाठी आहे, त्याचं राईट युटिलायझेशन, कुठले इन्स्ट्रुमेंट वापरायचे, इक्विपमेंट कुठले वापरायचे आहे, ते जर तुम्हाला कळालं तर काय होणार आहे, आईला ती फिलिंग येणार आहे आणि त्यामुळे आईला हे हॅपीनेस पण ची फिलिंग येणार आहे. हे झालं थर्ड पॉईंट. फोर्थ पॉईंट काय आहे की त्याला आता समजा त्याला हॅपीनेस तर पाहिजे, तर आता त्याला कंटिन्युअस हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटीची पण फिलिंग पाहिजे आणि ॲज वेल ॲज हार्मोनी ॲट ऑल द 4 लेवल्स. दिस फिलिंग ऑल्सो शुड बी देअर. ओके, मग त्याला हार्मोनी ॲट 4 लेवल्स पाहिजे असेल आणि कंटिन्युअस हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी पाहिजे असेल, मग काय पाहिजे आपल्याला, फिजिकल फॅसिलिटीच्या प्रॉपर युटिलायझेशन महत्वाचं आहे. बॉडीच्या ज्या फिजिकल फॅसिलिटीज लागत आहेत त्याचं प्रॉपर युटिलायझेशन पाहिजे आहे. पण राईट युटिलायझेशन एक पार्ट झाला, त्याबरोबरच त्याचं प्रोटेक्शन व्हायला पाहिजे त्या फिजिकल फॅसिलिटीचं, आणि त्याचं प्रोडक्शन व्हायला पाहिजे. जर ते अनलिमिटेड नसतील तर, ते काय आहे कमी प्रमाणात असतील तर त्याचं प्रोडक्शन व्हायला पाहिजे आहे. मग एक्झाम्पल, आपल्याला गहू लागतं आहे दररोजच्या खाण्यामध्ये, चपाती लागते आहे, तर जर आपल्याला चपाती पाहिजे असेल तर मग काय पाहिजे आहे, तर जर ती गहू मुबलक प्रमाणात नसतील, आपण वर्षभराचा गहू साठवून ठेवतो आहे, मग ते वर्षभराचं गहू जर आपण साठवलं नाही, जर आपल्याकडे नसेल, तर त्या जेव्हा जेव्हा लागतं आहे तेव्हा तुम्ही ते प्रोड्यूस करायला पाहिजे. प्रोड्यूस म्हणजेच काय, तुम्ही ते मार्केटमधनं आणायला पाहिजे आहे. नंतर प्रोटेक्ट करायला पाहिजे ते व्हीट फ्रॉम एक्स्ट्रीम क्लायमेट अँड पेस्ट कंडिशन. जे वर्षभराचे गहू एका साठवणूक करतात त्यांनी काय करायला पाहिजे, त्यांना चांगलं ऊन द्यायला पाहिजे आहे, सो दॅट, आणि पावडर लावायला पाहिजे, सो दॅट दे आर प्रोटेक्टेड फ्रॉम एक्स्ट्रीम क्लायमेट अँड पेस्ट कंडिशन. आणि त्याचं राईट युटिलायझेशन थ्रू प्रॉपर कन्झप्शन. जेव्हा गरज आहे तेव्हाच आपण काय करतो, त्यातला एकाने गहू काढतो आणि आपण नीट करून पुन्हा दळायला टाकतो. म्हणजे त्याचं प्रॉपर युटिलाइज, जेव्हा गरज आहे तेव्हाच आपण ते काढतो आहोत. प्रॉपर कन्झप्शन जेव्हा पाहिजे असेल तेव्हाच आपण त्याचं युटिलाइज करणार आहे, बाय अवॉइडिंग वेस्टेज. वेस्टेज न होता त्याचं कसं कन्झप्शन प्रॉपरली होतंय हे तुम्हाला माहित असणे गरजेचं आहे. हे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. जे आपली गरज आहे, चपाती दररोज लागते आहे, मग ते आपण कसं प्रोटेक्ट करतोय, कसं प्रोड्यूस करतो आहे आणि त्याचं युटिलायझेशन कसं पाहिजे आहे. म्हणून हे 3 पार्ट महत्वाचे आहेत, राईट युटिलायझेशन, प्रोटेक्शन अँड प्रोडक्शन. हे जर 3 पार्ट कळाले तर तुम्हाला आयला एक फिलिंग येणार आहे, दॅट इज कंटिन्युअस हॅपीनेस ॲज वेल ॲज हार्मोनी ॲट ऑल द 4 लेवल्स. हा झाला फोर्थ पार्ट. बट व्हॉट इज हॅपनिंग इन द करंट सिनारो, आजच्या कंडिशनला काय होत आहे, वी हॅव इग्नोर द आय, वी नो ओनली द एक्झिस्टन्स ऑफ द बॉडी. म्हणजे आयच्या ज्या गरजा आहेत त्या आपण इग्नोर करतो आहे, फक्त बॉडीला फोकस करतो आहे. आणि बॉडीच्या नुसत्या काय आहे, नीड्स, नुसत्या फिजिकल फॅसिलिटी भरपूर प्रमाणात आपण अवेलेबल केलेल्या आहेत, खरं त्या कशा प्रोड्यूस करायच्या, कशा राईट युटिलायझेशन करायचं आणि त्याचं प्रोटेक्शन कसं करायचं हे माहितच नाही. आणि त्यामुळे आयला ती फिलिंग येत नाही, हार्मोनीची फिलिंग येत नाही, कंटिन्युअस हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटीची फिलिंग आहे, आणि ती आता काळाची गरज आहे. ओके, नुसतंच राईट युटिलायझेशन करून भागत नाही, त्याचं प्रोटेक्शन व्हायला पाहिजे, त्याचं प्रोडक्शन व्हायला पाहिजे आहे, तरच मग आयला कुठली फिलिंग येणार आहे, सेल्फला कुठली फिलिंग येणार आहे, हार्मोनी ॲट ऑल द 4 लेवल अँड कंटिन्युअस हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी आहे. मग ते जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला प्रोग्राम्स कुठले कुठले आहेत ते आपण आयचे ते आपण बघायला पाहिजे आहे. आणि त्यासाठी आपण काय बघणार आहे, आय ॲज अ सीड, आय ॲज अ डोर अँड आय ॲज अ
आय ॲज अ द्राष्टा, करता आणि भोगता हे आपल्याला बघायचं आहे. आणि ते नक्की म्हणजे काय आहे? व्हॉट आर दिस प्रोग्राम्स यू आर गोइंग टू पे द अर्जंट अटेन्शन टुवर्ड्स इट, so that you will understand the needs of I, so that it will get the continuous happiness as well as harmony at all the four levels. लक्षात आलेलं आहे का? Yes or no? Okay with this? येते का लक्षात? येस मॅम. ओके, मग तुम्ही आता कुठले स्लाइड म्हणताय? ही स्लाइड काढली नाहीये म्हणते ना, सो यू कॅन राईट दिस पॉइंट because there is one question. Explain I as a seed, door and enjoyer in detail. त्यावेळेस आपल्याला इथनं स्टार्ट करायचं आहे. पहिला आपल्याला 4 पॉइंट्स एक्सप्लेन करायचे. ह्युमन बीइंग इज अ को एक्झिस्टन्स ऑफ सेल्फ अँड बॉडी. नंतर अंडरस्टँडिंग करायचं आहे किंवा फिलिंग करायची आहे. नीड आहेत, कॅपॅसिटी आहेत, युटिलिटी आहे. आय आणि बॉडीच्या वेगवेगळ्या आहेत आणि ते आपल्याला समजून घ्यायच्या या टेबल्सनी. आणि ते आपल्याला या टेबलनी समजून घ्यायचे आहे. त्यामुळे हा टेबल काय आहे ते नक्की समजून घ्या. त्यासाठी 2 पार्ट करा आहे, 3 पार्ट करा. पहिलं सिरियल नंबर आहे, नंतर आय आहे आणि तिसरा पार्ट आहे बॉडी. मग आयला काय आहे? अंडरस्टँड होत आहे. दॅट इज देर इज अ प्रेझन्स ऑफ वॉट, देर इज जाणीव असलेला आहे, जीव आहे. दॅट इज नथिंग बट आय एम. बॉडी इज ओनली द फिजिकल एक्झिस्टन्स ऑर प्रेझन्स, मटेरियल. सेकंड काय आहे? आय वॉन्ट टू लिव्ह. आयला फिलिंग आहे की त्याला जगायचं आहे. त्यावेळेस बॉडी इज यूज एज अन इन्स्ट्रुमेंट. कुठलीही फिलिंग असेल, स्ट्रेंथची असेल किंवा इटिंगची असेल किंवा लाफिंगची असेल, त्यावेळी बॉडीचे कुठले पार्ट्स यूज करतायत ॲज अन इन्स्ट्रुमेंट. थर्ड पार्ट आहे आय वॉन्ट टू लिव्ह विथ हॅपीनेस. जर त्याला फिलिंग पाहिजे हॅपीनेसची, तर त्याला काय पाहिजे आहे? नर्चर ऑफ द बॉडी व्हायला पाहिजे चांगलं. नीड्स ज्या बॉडीच्या आहेत ते फुलफिल व्हायला पाहिजे. म्हणजे बॉडी नर्चर व्हायला पाहिजे आहे, प्रोटेक्ट व्हायला पाहिजे आहे. मग त्यासाठी फूड लागते, क्लोथिंग लागतं आणि शेल्टर. आणि त्याचं राईट युटिलायझेशन व्हायला पाहिजे आहे टू इन्स्ट्रुमेंट अँड इक्विपमेंट. सो दॅट टाइम ही विल गेट द फिलिंग ऑफ वॉट? हॅपीनेस. आपल्याला जी फिलिंग पाहिजे आहे, फोर्थ, लिव्हिंग इन हार्मोनी ॲट ऑल द 4 लेवल, आणि ती समजून घ्यायची आहे. ही जर आयला फिलिंग पाहिजे असेल तर त्याला राईट युटिलायझेशनच्या बरोबर प्रोटेक्शन आणि प्रोडक्शन ऑफ फिजिकल फॅसिलिटी हे गरजेचं आहे. आणि लास्ट आय एम द सीड. मग आयचे प्रोग्राम्स कुठले कुठले आहेत? आय एम द सीड, आय एम द डोर अँड आय एम द एन्जॉय. द्राष्टा, करता आणि भोगता. आणि त्यावेळेस जेव्हा आय ऍक्ट होतो आहे सीड, डोर आणि एन्जॉयर, त्यावेळेस बॉडीचे पार्ट्स यूज करतायत ॲज अन इन्स्ट्रुमेंट. सो बॉडी ऍक्ट ॲज अन इन्स्ट्रुमेंट. So this is your table. So you can draw that table. After drawing that table, finish with the table. झाले का टेबल ड्रॉ करून? Yes or no? No, ma'am. मॅम.
ओके फिनिश. नंतरची स्लाइड. आता पहिला प्रत्येक या टेबल मधला जो पॉइंट आहे टेबल मधला पॉइंट आहे तो एक्सप्लेन केलेला आहे इथं. तर इथं तुम्ही बघू शकता पहिला पॉइंट काय आहे, आय एम. तुम्ही लिहू शकता पहिल्या पॉइंटला आय एम म्हणजे काय आहे, अंडरस्टँडिंग आय नो आय एक्झिस्ट, ओनली आय अंडरस्टँड अबाउट इट एक्झिस्टन्स. आयला माहित आहे की त्याचं प्रेझेन्स आहे आणि त्याचं अस्तित्व आहे. आणि बॉडी, सेकंड पॉइंट मध्ये काय आहे, पहिल्या पॉइंट मध्ये बॉडी डज नॉट नो इज एक्झिस्टन्स, इट इज ओनली द मटेरियल एंटिटी. बॉडीला काय माहित नसतं आहे, ते ओनली फिजिकल प्रेझेन्स आहे, त्याला इट इज ओनली द मटेरियल एंटिटी. सेकंड पॉइंट काय आहे, आयला फिलिंग आहे की काय आहे, आय मध्ये सेकंड पॉइंट काय लिहिले बघा, आय वॉन्ट टू यू. आणि बॉडी मध्ये काय लिहिलंय, बॉडी इज अन माय इन्स्ट्रुमेंट. म्हणजे आयला एक फिलिंग आहे की आय वॉन्ट टू लिव्ह, किंवा आयला काही काम करायचं असेल, आय वॉन्ट टू ईट, आय वॉन्ट टू सी, त्यावेळेस बोथ आर नीडेड, आय अँड बॉडी. नुसतंच आयला फिलिंग येऊन काय उपयोग नाही, ती फिलिंग पूर्ण करण्यासाठी बॉडीची गरज आहे. त्यामुळे बोथ आय अँड बॉडी आर नीडेड, बट द बॉडी डज नॉट रिअलाइज दिस. बॉडीला काय माहित नाहीये काय करते ते काय ओनली एक मीन आहे, जस्ट अ मीन. ते नुसतं काय आहे, तर कोणीतरी त्याला सांगतंय म्हणून ते करत आहे. आय अँड बॉडी को एक्झिस्ट विथ इच अदर, त्यावेळेस आय टेक द डिसिजन अँड बॉडी ऍक्ट अकॉर्डिंगली. ती फिलिंग फुलफिल करण्यासाठी कुठलीही, आय वॉन्ट टू लिव्ह, आय वॉन्ट टू सी, आय वॉन्ट टू ईट, ती फिलिंग पूर्ण करण्यासाठी आय आणि बॉडी दोघांची पण गरज लागते आहे. आणि आय ट्रिगर करत आहे बॉडीला, आणि त्याप्रमाणे बॉडी काय होती आहे, ऍक्ट करते आहे अकॉर्डिंग टू द डिसिजन टेकन बाय आय. हे झालं सेकंड तुमचं एक्सप्लेनेशन ऑफ द टेबल. लिहून घेतलंय का? मॅडम टेबलचा पॉईंट राहिला होता फक्त. टेबल मधला लास्टचा पॉईंट राहिला होता म्हणलं, टेबल मधला. टेबल मधला लास्ट पॉइंट टेबल. पैसे कसे टाइम दिला झालं. त्यानंतर फर्स्ट पॉइंट सांगितलेला आहे समजून, आय एम. सेकंड पॉइंट लिहून घेतलेला एक आहे. हो हो पुढे जाऊ ना मग आता. चालतंय. तिसरा पॉइंट आहे, आता आयला फिलिंग आहे की त्यांनी आय वॉन्ट टू लिव्ह इन व्हॉट हॅपीनेस. मग ती जी फुलफिलिंग करायची आहे, जी फिलिंग हॅपीनेसची, त्यावेळेस बॉडीच्या नीड्स काय आहेत, फुलफिल व्हायला पाहिजे आहे. मग बॉडीच्या नीड्स कुठल्या कुठल्या फुलफिल व्हायला पाहिजे, त्याप्रमाणे कुठली फिलिंग पाहिजे आयला. मग एक्झाम्पल सांगितलेलं आहे, आयला जर फिलिंग पाहिजे असेल कुठली, ही वॉन्ट टू एन्जॉय द फिलिंग ऑफ व्हॉट, स्ट्रेंथ अँड हेल्थ. बॉडी म्हणजे स्ट्रेंथची फिलिंग पाहिजे असेल, हेल्थची फिलिंग पाहिजे असेल, तर बॉडीला काय गरज आहे, त्यावेळेस फूडची गरज आहे. बॉडीच्या कुठल्या नीड्स फुलफिल व्हायला पाहिजे, फूडची रिक्वायरमेंट फुलफिल व्हायला पाहिजे. मग जर आयला फिलिंग पाहिजे आहे प्रोटेक्शनची, तर बॉडीच्या कुठल्या नीड्स फुलफिल व्हायला पाहिजे, क्लोथिंग आणि शेल्टरची. पाहिजे आहे, क्लोथिंग किती प्रमाणात लागतंय, शेल्टर किती प्रमाणात लागतंय, किती पाहिजे आहे, हे जर केलं तर काय होणार आहे, बाय युजिंग त्यावेळेस काय होणार आहे, आयला फिलिंग येणार आहे कशाची, हॅपीनेसची. So with help of this, my body can make me feel happy.
माझी बॉडी काय होणार आहे, मला हॅप्पी करणार आहे, मला ती फिलिंग आणणार आहे. ओके, आलेला आहे का थर्ड पॉइंट? जर त्याला फिलिंग ऑफ हॅपीनेस पाहिजे असेल तर बॉडीच्या नीड्स फुलफिल व्हायला पाहिजे. मग जर त्याला आयला फिलिंग पाहिजे असेल स्ट्रेंथ आणि हेल्थची, तर बॉडीच्या कुठल्या नीड्स फुलफिल व्हायला पाहिजे? फूडचं रिक्वायरमेंट फुलफिल व्हायला पाहिजे, वॉटरचं रिक्वायरमेंट फुलफिल व्हायला पाहिजे. जर त्याला फिलिंग ऑफ प्रोटेक्शन पाहिजे असेल तर बॉडीच्या कुठल्या नीड्स फुलफिल व्हायला पाहिजे आहे? क्लोथिंग आणि शेल्टर. खरं ते युटिलाइज, बॉडी कसं युटिलाइज करता आहे हे पण गरजेचं आहे. ओके, बाय युझिंग व्हेरियस इन्स्ट्रुमेंट अँड इक्विपमेंट. म्हणजे क्लोथिंग आणि शेल्टरसाठी किंवा फूडसाठी काय काय इक्विपमेंट लागतं आहे, इन्स्ट्रुमेंट कुठले कुठले लागत आहेत, किती प्रमाणात कसं घ्यायचं आहे, हे त्यासाठी इन्स्ट्रुमेंट इक्विपमेंट वापरणे गरजेचं आहे. तरच माझी बॉडी मला काय करणार आहे? हॅपीनेस प्रोव्हाइड करणार आहे. आलं का लक्षात? ओके, येस ऑर नो? Yes. ओके, नेक्स्ट फोर्थ पॉइंट. आता काय आहे? आयला फिलिंग पाहिजे आहे, कंटिन्युअस हॅपीनेसची पण फिलिंग पाहिजे आहे, प्लस हार्मोनीची पण फिलिंग पाहिजे आहे. टू लिव्ह इन हार्मोनी ऍट ऑल 4 लेवल, सेल्फ, फॅमिली, सोसायटी अँड नेचर. मग ती जी हार्मोनीची फिलिंग पाहिजे असेल तर काय सांगता आहे? बॉडीच्या नीड्स फुलफिल व्हायला पाहिजे आहे. खरं ओनली राईट युटिलायझेशन इज नॉट ओनली कंपल्सरी, बट राईट युटिलायझेशन बरोबर फिजिकल फॅसिलिटीचं राईट युटिलायझेशन पण पाहिजे आहे. पण त्याच प्रमाणात प्रोटेक्शन फिजिकल फॅसिलिटीची होणे आवश्यकता आहे आणि त्याचं प्रोडक्शन होणे पण आवश्यकता आहे. जर हे तिन्ही तुमच्याकडे बॉडी, जर हे तिन्ही आपण काय आहे त्याचं राईट युटिलायझेशन ऑफ फिजिकल फॅसिलिटी केलं, नीट प्रोटेक्शन केलं आणि प्रोडक्शन केलं तर तुम्हाला आयला कुठली फिलिंग येणार आहे? आणि ऍज वेल ऍज तो हार्मोनी ऍट ऑल द 4 लेवल्स यू विल गेट. सुसंवाद 4 लेवलला चांगला साधता येणार नाही, साधता येणार आहे आणि आयला कंटिन्युअस हॅपीनेस आणि प्रॉस्पेरिटीची फिलिंग मिळणार आहे. मग ते एक्झाम्पल दिलेलं आहे ते मी तुम्हाला सांगितलेले. प्रोड्युसिंग वीट, protecting the wheat from extreme climate and pests, and there's a right utilization through proper consumption by avoiding wastage. ओके, एवढं लिहू शकता. हे झालं तुमचं फोर्थ पॉइंट. फोर्थ पॉइंट काय सांगता आहे की बाबा आयला जर फिलिंग ऑफ हॅपीनेस आणि प्रॉस्पेरिटी पाहिजे असेल कंटिन्युअस मध्ये आणि ऍज वेल हार्मोनी पाहिजे असेल ऍट ऑल द 4 लेवल्स, तर काय व्हायला पाहिजे आहे? फिजिकल फॅसिलिटीचं राईट युटिलायझेशन गरजेचं आहे, पण त्याच प्रमाणात त्याचं प्रोटेक्शन आणि प्रोडक्शन हे गरजेचं आहे. तर त्यासाठी एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला. तर आजच्या करंट सिनेरिओ मध्ये, आजच्या करंट स्टेटस मध्ये काय होत आहे? आपण आयच्या ज्या आहेत फिलिंग्स, हार्मोनी ऍट 4 लेवल्स आणि कंटिन्युअस हॅपीनेस आणि प्रॉस्पेरिटी हे आपण इग्नोर करतो आहोत. ओनली बॉडीच्या ज्या फिजिकल फॅसिलिटी अवेलेबल करतो आहे भरपूर प्रमाणात, तर त्याचं राईट युटिलायझेशन फक्त आपण करतो आहे. तर ते प्रोटेक्शन, प्रोडक्शन जेव्हा गरज आहे तेव्हा ते प्रोड्यूस करत नाही आणि ते गरज आहे आजच्या त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे आपण काय करतो आहे? इन्क्लूड करतो आहे की प्रोग्राम ऑफ आय. मग आपण आता बघणार आहोत प्रोग्राम ऑफ आय काय आहेत. आय ऍज अ सीन, आय ऍज अ डोर अँड आय ऍज अ एन्जॉयर. आणि आताच्या काळाची गरज आहे की आयचे प्रोग्राम्स काय आहेत, आय कसं सॅटिस्फाय होणार आहे, सो दॅट ही विल गेट कंटिन्युअस हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी ऍज वेल ऍज ही विल मेंटेन द हार्मोनी ऍट ऑल द 4 लेवल्स. त्याची काळाची गरज आपण ते प्रोग्राम इन्क्लूड केलेले आहेत. अँड दॅट प्रोग्राम इज व्हॉट? I am the scene, I am the door, and I am the enjoyer. Okay? लक्षात आलेलं आहे का? Yes or no? लिहून घेतलंय का?
पुढे जाऊ का? Yes, ma'am. Now, I am the seer, I am the door and I am the enjoyer. त्यामधला आपण पहिला जो पॉइंट बघणार आहोत, एक्सप्लेन. हे बघा आहे, एक्सप्लेन I am the seer, I am the door and I am the enjoyer. This is an important point. So now here I am the seer. Behind all the activities of seeing, understanding, doing and enjoying, it is the feeling of I-ness with which we identify ourselves. या सगळ्या ऍक्टिव्हिटीज काय आहेत? आयला आयडेंटिफाय करतायत की बाबा ते बघता आहे आणि समजून घेत आहे, काहीतरी करता आहे आणि एन्जॉय करता आहे. ती फिलिंग कशाची आहे? आयची आहे. आणि त्यावेळेस तो स्वतःला काय करतो आहे? आयडेंटिफाय करतो आहे. एव्हरी ह्युमन बीइंग ऍक्च्युअली पार्टिसिपेट इन नंबर ऑफ सच ऑफ ऍक्टिव्हिटीज डेली. आणि प्रत्येक मनुष्य वेगवेगळ्या या दिलेल्या ऍक्टिव्हिटीज काय करतो आहे? तो एन्जॉय करतो आहे, पार्टिसिपेट करतो आहे. सो इन ऑल दिस ऍक्टिव्हिटी त्यावेळेस जर तो आय काय करतो आहे? बघतो आहे, समजून घेतो आहे, काहीतरी काम करतो आहे, एन्जॉय करतो आहे, त्यावेळेस बॉडीचे पार्ट्स हे काय करत आहेत? बॉडीचे पार्ट्स यूज केले जात आहेत. त्यावेळेस बॉडी ऍक्ट ओनली एज अन इन्स्ट्रुमेंट. ओके, इट इज द आय दॅट सीज ऑर अंडरस्टँड समथिंग. कोण फक्त बघता आहे, कोण समजून घेत आहे? दॅट इज नथिंग बट आय. ओके, आय हे बघता आहे, आय समजून घेत आहे, आय हे काम करता आहे, आय हे एन्जॉय करता आहे. आणि त्यावेळेस बॉडीचे पार्ट्स नुसते त्याला काय करत आहेत? जे काय आय सांगता आहे त्याप्रमाणे बॉडीचे पार्ट्स काय करत आहे? ऍक्ट होत आहे. त्यावेळेस बॉडीचे पार्ट्स ऍक्ट एज अन ओनली इन्स्ट्रुमेंट. फॉर एक्झाम्पल, जेव्हा आता आय एम द सीज जेव्हा आपण हे बघतो आहे तेव्हा काय आहे? फॉर एक्झाम्पल, our eyes and ears as an instrument which helps us to see or listen anything. They do not convey any information. It is the eye that understands what is seen or listened. म्हणजे जेव्हा आपले आईज आणि इयर आपण वापरतो आहे बघण्यासाठी आणि ऐकण्यासाठी, तेव्हा काय करतो आहे? ते ऐकतोय आपण किंवा बघतो आहे, ते कुठलंही इन्फॉर्मेशन कन्वे करत नाही बॉडीमध्ये. ते काय करत आहे? त्यावेळेस आय समजून घेत आहे, आय अंडरस्टँड करत आहे की त्यांनी काय बघितलेलं आहे किंवा त्यांनी काय ऐकलेलं आहे. ओके, म्हणून आपण काय म्हणू शकतो? सीर म्हणजे काय? SEER. सीर म्हणजे काय? द वन हू अंडरस्टँड इट. सीर म्हणजे काय आहे? द वन हू अंडरस्टँड इट. इफ इट इज eyes, then eyes who sees it. If it is the ear who listen it. Okay, hence I am the seer. That is nothing but Rashka. लेक्चर मध्ये मॅडम, लेक्चर मध्ये मला आमचा नंबर सांगा मी अजून घेतली नाहीये, तुम्हाला कॉल करते. सांगा की परत मग कॉलेज सुटते. सांगा 2-3 नंबर सांगा. मी घेतलीच नाही तर मॅडम कसं सांगू? त्याच्यामध्ये जावा की कशामध्ये वरती मुलांच्या नावामध्ये जावा की किंवा चॅट बॉक्स मध्ये जावा. 65 स्टुडंट आहेत आप प्रेझेंट आहेत बघा. ओके, 5 minutes will take the presenting and then we will take because madam wants some presenting. Absent student कोण आहेत? मला फक्त एक प्रेझेंटी सांगा तुम्ही. रोल नंबर 1 प्रेझेंट आहे का? Yes, ma'am. रोल Yes. नंबर 2, Yes, ma'am. रोल नंबर 3, Yes, ma'am. रोल नंबर 4, Present, ma'am. रोल नंबर 5, रोल नंबर 5, 6, Present, ma'am. 7, रोल नंबर 7, ऋतुजा काळे. रोल नंबर 7 आहे. रोल नंबर 8, Present, ma'am. रोल नंबर 9, Yes, ma'am. 10, Present, ma'am. 11, Yes, ma'am. 12, Yes, ma'am. 13, Yes, ma'am. 14, Yes, ma'am. 13 आहेत का? रोल नंबर 13, Babar. रोल नंबर 13, 1 2. ओके, रोल नंबर 14,
रोल नंबर 14 नहीं है. रोल नंबर 15, Yes, ma'am. 16, Present, ma'am. 17, Yes, ma'am. 18, Present. 19, Yes, ma'am. 20, Present, ma'am. 21, 21 आहे का? प्रीतम बुडगे आहेत का? 22, 23, अक्षय डोके आहे का? Present, ma'am. अक्षय डोके Yes, ma'am. 22, Yes, ma'am. 23 present. 22 आहे. Yes, ma'am. 22. Okay. 23, 23 present, ma'am. 24, 24 आहे का कोण? 25, Present, ma'am. 26, 26, 27, Yes, ma'am. 28, 29, Present, ma'am. 30, 31, Present. 32, 32 आहे का? कृष्णा 32, Yes, ma'am. 33, Present, ma'am. Ritesh 34, 35, Present, ma'am. 36, Yes, madam. 37, Yes, ma'am. 38, Yes, ma'am. 39, Present, ma'am. 40, Present, ma'am. Yes, ma'am. 31, Yes, ma'am. 32, Ankita Ma'am. 43, Ashwini Ma'am. 44, 45, Yes, ma'am. 46, 47, 48, Present, ma'am. 49, 49, आहेत का? प्रमोद कोरके Yes, ma'am. 51, Yes, ma'am. 52, 52, 52, 52 नाहीये. 53, 54, लवटे निलेश 55, Present. 55 प्रेझेंट आहे तन्मय. 56, Present, ma'am. 57, Present. 58, Yes, ma'am. 59, Yes, ma'am. 60, Yes, ma'am. 61, यश रेपाळ 62, Yes, रोपण ma'am. राठोड Yes, 63, 64, 65, 66, Present, teacher. 55 आहे ना? Yes, ma'am. 66, 66. चालतंय. 67, Yes, ma'am. 68, 69, 69, 70, Yes, ma'am.
कितीपर्यंत आहे? 71 का? Yes. 71. 72? 71 present, ma'am. 70 कितीपर्यंत आहे? 71. 71. 71. Okay, see the absent roll number. Roll number 5. Ma'am, 61 is 61 आहे की. Roll number 5, 13, 14. Roll number 24. Sudarshan. 26. 28. Madam, 21 आहे. 30. 34. 44. 46. 49. 52. 53. 55. 63. 64. 68. 69. 55 आहे की. हा? 55 आहे की. 55. पण आहे मॅडम. 54 आहेच की. मॅडम 13 पण आहे. 13 कधी होता तुम्ही? आता मग मी कॉल करते तर का हे केलं नाही? दोघं एका मोबाईल मध्ये बघतोय मॅडम, तो बाहेर गेला होता. 13. ओके. So I am the seer, I am the door, I am the seer आपलं झालं होतं. म्हणून जे आहे की our eyes and ears act as an instrument which help us to see or listen to anything. They do not convey any information. मग त्यावेळेस काय करताय? I म्हणजेच काय करता आहे? He understand what he is seen or what he has listened. So seer म्हणजे आपण काय म्हणू शकतो? The one who understand. म्हणजेच आपण त्याला म्हणतो आहे द्रष्टा मराठी हिंदीमध्ये. So म्हणून जे आहे I am the seer. Behind all the activities of seeing, doing, understanding and enjoying, it is a feeling of I-ness with which we identify ourselves. I-ness ची जी feeling आहे त्याने आपण आपल्याला समजून घेतो आहे. Every human being actually participate in number of activity every day. अशा number of activity every human being करतायत आणि ते participate होत आहेत त्या activity मध्ये. In all these activities, the body acts as an instrument. जेव्हा हे आपण ऍक्टिव्हिटी करतो आहोत त्यावेळेस बॉडीचे पार्ट्स आपण यूज करतो आहे and therefore the body acts only as an instrument. बॉडी काही स्वतःहून करत नाही. It is the I that sees or understands something. I समजून घेत आहे आणि त्याप्रमाणे ते काय करतायत? बघत आहे, ऐकत आहे. एक्झाम्पल सांगितलेलं आहे. जेव्हा आपण आईज किंवा इयर्स इन्स्ट्रुमेंट म्हणून ऍक्ट करतो आहोत, यूज करतो आहोत, तेव्हा आय काय करता आहे? लिसन करता आहे, बघता आहे आणि ते समजून घेत आहे काय बघता आहे, काय लिसन करता आहे. त्यामुळे सी म्हणजे काय आपण म्हणू शकतो? द वन हू अंडरस्टँड and hence it is called as the drashta in Hindi. So write this slide, write down the slide which is present on the slide and we will stop here. Okay, and we will next 2 point, I am the door and I am the enjoyer, we will see later. इथपर्यंत पुन्हा डाऊट आहे का काय? इथपर्यंत पुन्हा डाऊट आहेत का काय? Okay, we will stop here. Okay, I will stop here.